नाही. एकनाथ शिंदे म्हणतात की अनिवार्य हा शब्द आम्ही काढून टाकला. दुसऱ्या बाजूला अजितदादा म्हणतात की 5वी पर्यंत या विषयी कुठलीही सक्ती नको, 5वी नंतर देखील ऐच्छिकच तो विषय असावा असं अजितदादा म्हणतायत. तिघेही एकच बोलतायत, गैरसमज करू नका. अनिवार्यता काढली या तिघांच्याच सरकारने आणि त्यामुळे सक्ती नाही जे दादा म्हणतायत तेही सत्य आहे. कारण 5वी 6वी 7वीची सक्ती काढली जे मी म्हटलं आणि ती पर्याय केली. त्यामुळे दादाही तेच म्हणतायत जे जी आर म्हणतोय आणि जी आरमध्ये काय म्हटलं हेच केलेला निर्णय देवेंद्रजी आणि एकनाथजी म्हणतायत. तर तीन भाषा ज्या आहेत ते लहान मुलांच्या डोक्यामध्ये जर गेल्या तर मराठी भाषा कुठेतरी मागे पडेल आणि म्हणूनच हे सगळं आंदोलन आणि मोर्चा काढण्याची वेळ आहे असं हाही गैरसमज आहे. 20% विद्यार्थी माझ्या महाराष्ट्रातले मराठी आजही 3 भाषा शिकतायत. हे यांच्या गावातही नाही आहे, या विषयावर तर येतही नाही आहेत. पहिली गोष्ट ही त्यांनी समजून घेतली पाहिजे. दुसरा, अन्य भाषांच्या माध्यमाच्या शाळा या चालूच आहेत, त्या माध्यमात ते शिकतायत, इंग्रजीत शिकतायत आणि हिंदी आता त्यानं तिसरा त्यांचाही विषय आहे. पुढचा मुद्दा असा आहे की याच्यावर तज्ज्ञांनी अभ्यास केला आहे आणि यापुढेही 1ली ते 4थी या धोरणात स्पष्ट आहे. जरा वाचण्याचा त्रास या मंडळींनी घेतला पाहिजे. ही तोंड ओळख तोंडी भाषा म्हणून आहे जी आज गल्लोगल्ली गावोगावी पण आहे आणि म्हणून तोंड ओळख तोंडी भाषा त्याच्यावर दबाव पडेल म्हणून लिखाण पठण वाचन असा 4थीपर्यंत भागच नाही आहे आणि त्यामुळे जो विषयच नाही आहे तो विषय निर्माण केला जातो आहे. विद्यार्थ्यांना मराठी मनाला आणि महाराष्ट्राला थेट आम्ही आमची गोष्ट पोचवतो. हा मोर्चा विद्यार्थी हिताचा नाही असं म्हणायचंय का? काय वेगळा अजेंडा त्यांनी त्यांचं ठरवावं. आम्हाला विद्यार्थी जे सरकारला वाटतं ते आम्ही केलं. त्यांना वाटत असेल विद्यार्थी हित आहे त्यांनी त्याची बाजू जरूर मांडणार. मुंबईचा पुढचा महापौर हा उत्तर भारतीय या फालतू गोष्टींवर मी प्रतिक्रिया देणार नाही. मुंबईचा पुढचा महापौर हा महायुतीचा असेल एवढं मी नक्की सांगेन. रवींद्र चव्हाणांची निवड मंगळवारी होते. कशा पद्धतीची प्रोसेस असणार? अर्ज ते 30 तारखेला भरताय. ही आमची प्रक्रियाच आहे. या पद्धतीने भाजपची संघटनात्मक रचना या आम्ही त्या एक टप्प्याने वाढवत असतो आणि म्हणून यातला एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची ही सुरुवात आहे. सुरुवात म्हणजे निवडणूक सुरूच झाल्या. आता प्रदेश अध्यक्षाच्या निवडणुकीचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी 16 होईल. आपण शाहू जन्मस्थळाला आता भेट दिलेली आहे. त्या ठिकाणी शाहू महाराजांवर बनलेला लघुपट देखील पाहिला ज्यामध्ये शाहू महाराज सांगतात की जाती धर्माच्या भिंती ज्या आहेत त्या मोडून काढल्या पाहिजे. तर एकीकडे हे सगळं असताना काल शरद पवार यांनी आरोप केलेला आहे की भाजपकडून आणि सरकारकडून आत्ताच्या जातींमध्ये भांडण लावण्याचं काम जे ते सुरू आहे. आता पुण्यातल्या पुणे स्टेशनच्या विषयावरून नावाच्या विषयावरून देखील त्यांनी हे मुद्दा उपस्थित केला होता. शरद पवार साहेब वरिष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, अनुभवी आहेत, पण आमच्या सरकारनं त्यांना हे सांगावं लागतं. हे दुर्दैव आहे की जातीचा उल्लेख पुण्यात जाऊन जर एक स्थानकाचं नाव एका खासदारांनी जात म्हणून सुचवलं आहे का त्या ठिकाणी इतिहास म्हणून सुचवलं आहे याची स्पष्टता देताना सुद्धा त्याला जातीचा रंग लावणं हे पवारसाहेब बरे नव्हे. आणि मग जर ह्याच तत्वावर प्रश्न पवारसाहेब तुम्हाला विचारायचा झाला तर तुम्ही पुण्यात जाऊन आता इथे कुठली पगडी चालेल असा प्रश्न उपस्थित करणं याला जातीवाचक म्हणायचं का याचं उत्तर द्यावं लागेल. साहेब, मंगलप्रभात लोढा यांनी खरं तर महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते. त्यानंतर नेटकऱ्यांनी देखील त्याला एक खूप असं टीका केलेली आहे. कसं पाहता याकडे? मी ते पाहिलेलं नाही. पाहिल्यावर जरूर प्रतिक्रिया देईन, पण अचूक बोललं पाहिजे आणि चुकीचं असेल तर ते बोलता कामा नये. भाजपच्या संपर्कात पश्चिम महाराष्ट्रातले अनेक नेते भाजपच्या संपर्कात असं म्हटलं जातं. चंद्रकांत दादा पाटलांनी काल एक वक्तव्य करताना मुख्यमंत्री ठरवतील की जयंत पाटलांना घ्यायचं की नाही. जयंत पाटील संपर्कात आहेत, काय माहिती आहे? नाही, मला याची माहिती नाही आहे. माझे व्यक्तिगत ते मित्र आहेत, त्याच्या पलीकडे माझी काही प्रतिक्रिया नाही. आणि चंद्रकांत दादा पाटलांकडे जी माहिती असेल त्यांनी सांगितली. धुळ्यातनं माजी आमदार कुणाल पाटील हे सुद्धा आता भाजपच्या संपर्कात आहेत, ते सुद्धा भाजपमध्ये. नाही, मला याची पूर्ण माहिती नाही. पक्षप्रवेशाचा निर्णय मुख्यमंत्री बावनकुळेजी, रवींद्र चव्हाणजी या स्तरावर होतो.
त्या स्तरावर काही विषय असेल तर त्याची कल्पना मला नाही. ठाण्यामधला वाद आहे तो चिघळत चाललेला आहे. ठाण्यामध्ये शिवसेनाच मोठा भाऊ आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया भरत गोगावलेने दिली. कुठेतरी अंतर्गत मतभेद मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. मला वाटतं या सगळ्या गोष्टी खूप अतिरंजित केल्या जात आहेत. आम्ही तिघं एकत्र आहोत हे ज्यांच्या पोटात दुखतंय ते या पद्धतीच्या गोष्टी पसरवत आहेत. गोगावले काय, मी काय, आमच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाची लोक काय, आम्ही सरकारमध्येही एकत्र आहोत, निवडणुकीतही एकत्र असू. मुंबई महापालिकेच्या तोंडावर आता ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. त्यामुळे भाजपला कुठेतरी मराठी मतदार कुठेतरी कमी होतील असं वाटत नाही का या सर्व गोष्टी? मला वाटतं याच्यावर राजकीय उत्तर मी आज देणार नाही. यांना यांचा निर्णय करू द्या, त्यावेळेला थेट उत्तर देईन. वेगवेगळ्या भूमिकेत आहे तुम्ही? मला वाटलं माझी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदी भाषा सल्लागार समितीचा देखील हिंदीला विरोध झालेला आहे. दुसरी भाषा नको तशा प्रकारची भूमिका आहे. प्रत्येकजण आपली भूमिका मांडू शकतो. काही सुरुवातीला मांडून बदलू शकतो, काही बदललेल्या भूमिका पूर्वत घेऊ शकतो. लोकशाहीमध्ये सगळ्यांना त्यांचं मत ठराव करण्याचा अधिकार आहे. मुळामध्ये खूप स्पष्ट आहे विषय. या राज्यात मराठीलाच सक्ती आहे, अन्य कुठल्याही भाषेला सक्ती नाही. हिंदीची सक्ती या राज्यामध्ये नाही. हिंदी ऐच्छिक आणि पर्यायी भाषा म्हणून अन्य भाषांबरोबर उपलब्ध आहे. त्रिभाषा सूत्री हे 1 वर्षाचा पूर्ण अभ्यास, भाषा तज्ज्ञ म्हणून 450 भाषा तज्ज्ञांनी केलेला अभ्यास, त्यानंतर सुकाणू समितीचा अहवाल, त्याच्यावर जनतेच्या सूचना हरकती, ज्या सूचना हरकती 3800च्या वर आल्या, त्यानंतर तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासाच्या आधारावर त्रिभाषा सूत्र हा विषय राज्यात आलेला आहे. या अगोदर हाही मुद्दा स्पष्ट केला पाहिजे. त्रिभाषा सूत्रीचं जनक 1965चा शैक्षणिक अहवाल काँग्रेसच्या काळात, 1968ला शासन निर्णय काँग्रेसच्या काळात हा झालेला आहे. हा त्याचा पूर्व अभ्यास आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जरी त्रिभाषेबद्दल आग्रह नसला तरी या पूर्ण प्रक्रियेनंतर विद्यार्थी हितासाठी त्रिभाषा सूत्र आलेलं आहे. त्याच्यावर मतमतांतर असू शकतं, पण विद्यार्थी हित आपल्याला डोळ्यासमोर ठेवावं लागेल. पण या समितीच्या अहवालावरती जी.आर. जो आहे तो उद्धव ठाकरेंनी काढला नव्हता, मात्र आता फडणवीस सरकारनं तो जी.आर. काढला. संजय राऊत थेटपणे आरोप करतायत. संजय राऊत यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी इयत्ता 3रीत करावी लागेल. हा अहवालच मुळे आला उद्धवजींच्या काळामध्ये. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्या कारवाईची सुरुवात राज्यामधली उद्धवजी मुख्यमंत्री असताना झाली आणि त्यामुळे उद्धवजी आता पळ काढू शकत नाही. संजय राऊत त्यांना पडद्याआड टाकण्याचा किती प्रयत्न केला तरी ते पडद्याआड जाऊ शकत नाही. आणि त्याहीपेक्षा जे काँग्रेसने हिंदी भाषा सक्ती 5वी 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांना लावली, उद्धवजींनी ती पुढे चालू ठेवली. आताच्या सरकारने मात्र 5वी 6वी 7वीच्या हिंदी भाषेची म्हणजे 3री भाषा म्हणून ती सक्ती काढून ती पर्यायी केली. याचं उत्तर संजय राऊत देऊ शकतील का? नाहीतर त्यांना मी ट्युशन द्यायला तयार आहे. मग उद्याच्या मोर्चाकडे कसे बघताय? कारण उद्याच्या मोर्चात जी.आर. ची होळी करणार आहे. कडून किंवा मनसेकडून मोर्चा काढणारच अशा प्रकारची भूमिका घेतली जाते, जाणीवपूर्वक घेतली जाते असा आपला आरोप आहे. मुळामध्ये ज्याला त्याला मोर्चा काढायचा पूर्ण अधिकार आहे. मी कोण काय मोर्चा काढतंय त्या पक्षावर बोलण्याऐवजी हे जे काही चालू आहे ना ते अनाकलनीय आणि अनाठायी आहे. अनाकलनीय यासाठी कारण सक्ती कुठलीच नाही, हिंदी भाषेत तर नाहीच नाही, मराठीची पूर्ण सक्ती आहे, तरीही या गोष्टी का घडत आहेत म्हणून अनाकलनीय. आणि अनाठायी यासाठी की जी.आरमध्ये स्पष्टता आहे, सर्व गोष्टी रेकॉर्डवर स्पष्ट दिलेल्या आहेत. आणि मग अशा पद्धतीच्या अनाकलनीय आणि अनाठायी गोष्टी याचा समाजही विचार करेल असं आमचं मत आहे. तर लहान मुलांमध्ये मनसे 3 दोघांना भाषा पण डोक्यात या घातल्यानंतर वेगवेगळ्या पक्षांना या संदर्भ मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केलं आवाहन केलं जाते. जातं. राष्ट्रवादी शरद पवार गटानं देखील आता आपण या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं वाटतं. बघा कोण कोणाला आवाहन करतं, कोण कोणाबरोबर राहतं, ते मोर्चात राहतं का मोर्चा बाहेर राहतं, हे सगळं महत्त्वाचा मुद्दा नाही. महत्त्वाचा मुद्दा राज्यामध्ये मराठीचीच सक्ती आहे.
हिंदीची सक्ती नाही. त्रिभाषा सूत्रामध्ये विद्यार्थ्यांचं हित आहे. त्रिभाषा शिक्षणामध्ये आणि प्राथमिक शिक्षणामध्ये या राज्यात चालूच आहे. जी अन्य माध्यमांच्या शाळा राज्याच्या आहेत, म्हणजे स्टेट बोर्डाच्या, एडेड आणि बरोबरीने सेल्फ फायनान्स, या तिन्हीमध्ये आजही राज्यामध्ये 3 भाषा शिकवली जाते. याचा थोडा अभ्यास या मंडळींनी करावा. याच राज्यामध्ये IGSC, ICSC, IB, केम्ब्रिज, CBSE माझीच मराठी मुलं महाराष्ट्रातली 3 भाषा शिकतायत. त्यामुळे नवीन काही चालू नाही आहे. म्हणून म्हटलं अनाकलने अनाठाई आहे. खरं तर लहान मुलांच्या डोक्यामध्ये मोर्चामध्ये 3 भाषा सहभागी एकत्र आहे. होण्यासंदर्भातलं आवाहन केलेलं आहे. भाजपची काय भूमिका असणार आहे? भाजपची भूमिका स्पष्ट आहे. मराठीसाठी कट्टर आणि हिंदुस्थानी भाषाचे खुणी नाही. आम्ही मराठीचे कट्टर, पण विद्यार्थी हितात कुठलंही तडजोड नाही. पण महायुतीमध्ये कुठेतरी एकवाक्यता यामध्ये दिसत नाही. कारण बोललं जातं. आता भाजपचे माजी आमदार विनय नातू यांनी देखील अजितदादांना थेट पत्र लिहिलेलं आहे की DPDCचा जो पण निधी दिला जातो तो समान प्रमाणात वितरित होत नाहीये किंवा याच्यात वाद कुठला आला? ते आमचे नेते आहेत विनय नातू. त्यांनी जर पत्र लिहून जे सूत्र ठरलं आहे त्याप्रमाणे वाटप करा अशी विनंती केली तर त्यात गैर काय? साहेब, मी फक्त आशिष शेलारांना ओळखते, ठाकरेंना मी ओळखत नाही, अशी प्रतिक्रिया अशा पद्धतीने दिली. मला वाटतं या प्रतिक्रियेला जास्त राजकीय बघण्याची गरज नाही. कारण आशाताईंनी स्वतःसुद्धा स्पष्ट केलं आहे की मी राजकारणात रस घेत नाही, राजकारण हा माझा विषय नाही. त्यांचे माझे संबंध त्यांच्या आशीर्वादामुळे मी त्यांचा भाऊ आहे एवढ्याच पुरते आहे. ते अन्य कोणालाही अपमानित करणं, अन्य कोणालाही उलट किंवा अशा अर्थाने घेणं असे नाहीत. तशा त्या बोलल्याही नाहीत. एवढाच त्यातला मुद्दा आहे. केशवराज भोसले नाट्यगृहाच्या संदर्भात देखील काय नेमकी आता माहिती घेतली? कारण 1 वर्ष त्या मी स्वतः आता तिथे जाणार आहे, त्यातली माहिती घेतली आहे, त्यानंतर योग्य निर्णय मी करेन. कोल्हापूर महानगरपालिकेची जबाबदारी चंद्रकांत दादा पाटलांकडे दिलेली आहे. याचा अर्थ पुण्यातली जबाबदारी काढून घेतली असं म्हणायचं का? कशाला? दादांची क्षमता राज्याच्या अध्यक्षाची होती. पण पूर्ण राज्याचा अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं आहे त्याला एका ठिकाणून काढलं दुसऱ्या ठिकाणी ठेवलं असा विचारच अन्यायकारक आहे. आजही चंद्रकांत दादा आमच्या राज्याच्या कोर कमिटीचे प्रमुख नेते आहेत. पण राज्यभरच्या विषयामध्ये दादांचा महत्त्वाचा त्या ठिकाणी रोल असतो. राज्यात खतांचा तुटवडा नाही असं शासनाने सांगितलेलं होतं, मात्र मराठवाड्यामध्ये कृषी केंद्रामध्ये खतच उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे. परवाच्या कॅबिनेटमध्ये यावर पूर्ण सादरीकरण पण झालं आहे आणि त्या सादरीकरणात संपूर्ण आकडेवारी प्रत्येक जिल्ह्याची त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्याने दिली आहे आणि आता पालकमंत्री त्याचा पाठपुरावा करतायत. जिथे काही कमी जास्त असेल ते कमी जास्ती अडचणी दूर करणं हे शासन करेल. या जन्मस्थळाचं काम अजूनही उर्वरित पेंडिंग आहे. कधीपर्यंत काम हे पूर्ण होईल? मी सुद्धा त्याचा आज या जन्मस्थळाचा आढावा घेण्यासाठी चालू आहे. काम उत्तम पद्धतीने चालू आहे. पूर्ण होण्यासाठी असलेल्या अडचणी समजून घेतल्या आहेत. मुंबई त्या विषयात बैठकी घेईन आणि कोल्हापूरकरांना आणि राज्याला किंबहुना देशाला हे खुशखबर परिपूर्णतेने उद्घाटन हे आम्ही लवकरच करू. 20 वर्ष झाला हा संघर्ष सुरू आहे शाहू जन्मस्थानचा. मला वाटतं काम तर चालू आहे आणि लवकरात लवकर आपण उद्घाटन करू. नाही, मधल्या काळामध्ये निधीची कमतरता किंवा त्याकडे फार दुर्लक्ष झालेलं होतं. आता तरीही किमान वेळेत काम होणार आहे का? संपूर्णतः वेळेत होईल. मी स्वतः तेवढ्याचसाठी इथे आलो आहे. उतरलं पहिले इथेच आलो आहे आणि या विषयातली सर्वांची बैठक घेऊन वेळेत आत्ता तातडीने लगेच याच्या उद्घाटनाचं तुम्हाला निमंत्रण देईन. शक्तीपीठ महामार्गाविरोधात विरोधक एकवटलेले आहेत. 1 जुलैला 12 जिल्ह्यांमध्ये आंदोलन होणार. राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन होतं. मला वाटतं या विषयातला पूर्ण समज सर्व शेतकऱ्यांसमोर आम्ही पोचवू. त्यांचंही म्हणणं ऐकू. आमच्या विकासाचा चेहरा मानवी चेहरा आहे. कोणालाही डावलून, कोणालाही पाडून, कोणालाही त्रास देऊन विकास ही आमची कल्पना नाही. विकासाबद्दल आम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी आग्रही असलो तरी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे. चर्चा करू त्यांच्याशी. मात्र 20 लाख कोटींचं अतिरिक्त कर्ज हे सरकारवर पडणार आहे असं वित्त विभागाने सांगितलेलं आहे. मग हा रस्ता कशासाठी समांतर रस्ता? मला वाटतं या विषयावर मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे. राज्याच्या पिढ्यानपिढ्या उपयोगाला येणाऱ्या गोष्टींच्या बाबतीतला राज्याने केलेला निर्णय हा सर्व गोष्टींचा विचार करून केलेला असतो.
त्यात अर्थ खात्याच्या असलेल्या टिप्पणीचा ही विचार राज्याने केलेला आहे. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त 2 दिवसांपूर्वी झाली, मात्र शासकीय सुट्टी जी आहे ती असली पाहिजे अशी अनेकांची भूमिका त्या ठिकाणी होती. मात्र त्या संदर्भातला निर्णय जो आहे माननीय मुख्यमंत्र्यांशी मी बोलेन. ताराराणीचा जन्मोत्सव झाला, त्यानिमित्तानं एक कार्यक्रम अधिकाऱ्यांनी घेतला होता. तो फक्त दिखाव्यासाठी कार्यक्रम घेतला होता. त्याची चौकशी सुद्धा तुम्ही लावली होती. पुढे काही कारवाई झाली? त्याचा रिपोर्टही आलाय आणि आता 15 दिवसात त्याच्यावरच्या दोषींवर मी कारवाई करेन. वाघनख्या कोल्हापुरात येणार असं सांगितलं. 100% येणार आहेत. वाघनखं येणार आहेत. ती लोनवर आहेत. पण मी तुम्हाला हेही आनंदाने सांगतो की पहिल्यांदा हे देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं शिंदे पवारांचं आमचं सरकार आहे की ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाची उज्ज्वल परंपरा असलेल्या एक नागपूरच्या भोसले घराण्याची रघुजी भोसले यांची तलवार आम्ही ऑक्शनमधनं मिळवली. पुढच्या महिन्यात ती घेऊन येऊ. ती वाजत गाजत कोल्हापुरात घेऊन येऊ. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उत्तर दिलं मी. 1 वर्ष. साहेब, चित्रनगरीला तुम्ही भेट देणार आहात काही वेळातच, पण चित्रनगरीला सूर्यकांत मांढरे यांचं नाव द्यावं अशी एक मागणी आहे ती कोल्हापूरकर करताना पाहायला मिळते. कसं पाहता या मागणी? कोल्हापूरमधल्या सगळ्या जनप्रतिनिधींशी बसून आम्ही निर्णय करू. पण आम्ही कुठल्याही गोष्टीला सकारात्मकतेनेच विचार करतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.